नाही नाही, अजून ऑफिसमध्येच आहे. जा तिकडे जाऊन भेट मला. युवी तू ना कधीपासून वाट पाहते तुझी. चल जाऊया आता. ए, कुठे? ही आपली प्रेमाची बोट किनाऱ्याला लावूया. ऋषी, हे बघ, मला ना तुला धक्के मारून बाहेर काढण्याची ताकद नाही आहे माझ्यात आता. त्यामुळे प्लीज मला छळू नकोस, जरा शांत बस प्लीज. अरे छळत नाहीये रे. चल ना एका छत्रीत पावसात भिजूया. हे बघ, तू पावसात भिजलास ना की तुला खूप छान वाटेल, एकदम रिलॅक्स. कुठल्या डॉक्टरने सांगितलंय पावसात भिजल्यावर माणूस रिलॅक्स होतो? अरे अरे, होत असेल तरी मला नाही ऐकायचं त्या डॉक्टरचं. मला नाही भिजायचं प्लीज निशी. ही बघ, ही बोट बनवली ही आपल्यासाठी. आपण जाऊया आणि ही बोट पाण्यात सोडूया अशी. चल. ही अशी तरंगते, जाते इथे तिथे. हो. मग याच्यात बस आणि जा ना माहेरी. येऊ नकोस परत. ती बोट फिरली नाही पाहिजे. तिकडेच लाव, बोट पार्क कर, माहेरी राहा तुझ्या. युवी प्लीज चल ना, मला खूप आवडतं पावसात भिजायला, पाण्यात उड्या मारायला. बेडू कायच काय ग? कोण आहोत आपण? खांडेकर आहोत ना? खांडेकर असे उड्या मारतात पावसात. बंद कर हे बेडकासारखं वागणं, लहान मुलांसारखं वागणं बंद कर निशी प्लीज. चल ना प्लीज. मी प्लीज म्हणतो तुला. अगं तुला जिथे जायचं तिकडे जा, एकटी जा. मला नको झालं, तू परत पण नको येऊस. हे बघ, तिथे ऑफिसमध्ये ना त्या केदारमुळे माझं डोकं फिरलंय. मला किती काम करावं लागलं तुला कल्पना नाहीये. अजून माझ्या डोक्याला त्रास नको देऊस प्लीज, जा. नेहमीच झालंय हे. त्या केदार ताईचा राग आहे ना, तू नेहमी माझ्यावर काढतो. राहू दे, तू नको येऊस. मी जाते आपली ही बोट पाण्यात सोडायला. त्याला तुझ्या प्रेमाच्या वल्ल्याची गरज नाहीये. वल्ले पावसाळ्यात होतं काय लोकांना? त्यात ही बेलसरे. बेलसरेंच्या सगळ्या पोरी एका बोटीत भरून समुद्राच्या मध्ये